भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जे काही घटना घडली त्याच्यात वास्तविक आम्ही शिरूर तालुक्याचे लोक सभासद नाही, परंतु जे काही प्रसारमाध्यमाच्याद्वारे आमच्याकडे पोहोचलं किंवा आम्ही खाजगीमध्ये जी माहिती घेतली, आढावा घेतला, शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्याच्यातून असं आम्हाला कळालं की आदरणीय दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून तो कारखाना अतिशय उत्कृष्टपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. त्याचबरोबर काही एक राजकीय स्टंटबाजी करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी भूमिका घेतली गेली. काही आता आपण या ठिकाणी पाहिलं असेल आमच्या गोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ठिकाणी तर शेतकऱ्यांना प्रश्न होते, ते शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांनी माईकवरती मांडले होते, परंतु त्या प्रश्नांना बगल देऊन पोलिसांच्या दबावाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणून ती सभा गोंधळ घातल्यासारखं करून ती सभा बंद पाडली आणि प्रतिसभा या ठिकाणी आम्ही किसान क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व पक्षीय सभासदांच्या वतीने घेतली. त्या प्रतिसभेला या उपस्थित सभेतले 80% लोक आमच्या प्रतिसभेला उपस्थित होते. शांततेने ती सभा झाली. त्या ठिकाणी कारखाना 25 वर्षे एक हाती सत्ता असताना कशा पद्धतीने कर्ज झालं, का बंद पडला, याच्यासाठी इतरांना राज्य सरकारचे दोष दिले जातात. तर त्याच्यावरती शेतकऱ्यांना काय खरं आणि काय खोटं हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी प्रतिसभा यशस्वी झाली आणि प्रतिसभा शांततेत पार पडली. प्रतिसभेत एवढ्या मोठ्या प्रमाणात जनाधार मिळाला, त्याच्यावरून ही शांततेत झालेली प्रतिसभा हीच कारखान्याची खरी सर्वसाधारण सभा आहे. तेच शेतकऱ्यांचं या तालुक्याचं खरं मत आहे. त्याच्यामध्ये देवदत्त निकमांनी प्रतिसभा घेतली होती पुसाच्या शब्दामध्ये, त्यालाही प्रतिसाद होता. ती प्रतिसभा ही कारखान्याच्या त्याच कार्यक्षेत्रामध्ये त्या ज्या ठिकाणं वार्षिक सर्वसाधारण सभा घेतलेली आहे त्याच ठिकाणं पार पडली. वास्तविक या ठिकाणी घोडगंगेची सभा ही वंदे मातरम करून बंद झालेली असताना, चेअरमन यांनी बेकायदेशीरपणे बंद केलेली असताना प्रतिसभा याच ठिकाणी पार पडली व तिथं जागेवर पार पडली. मोठ्या संख्येने लोक होती, याचा अर्थ त्यांच्याकडे गणसंख्या नसताना त्यांनी बेकायदेशीररित्या इथे सभा पार पडली. याच कार्यक्षेत्रामध्ये याच सभास्थळी ही झाली. ही अधिकृत सभाच होती प्रतिसभा देखील, परंतु कार्यक्षेत्राच्या बाहेर जर कुठं काही कॉर्नर सभा झाल्या तर त्या दखलपात्र आहे किंवा कसं याच्याबद्दल कायदेशीर साशंकता आहे. शेतकरी सभासद आहे. माझं संपूर्ण नाव शरद कृष्णानंद गद्रे, राहणार शिरजगाव काटा. आज कारखाना सुरू झाल्यापासून आज तागायत मी गोडगंगेला माझा संपूर्ण ऊस गळीताला देतो. सन 2022-23 मध्ये सदर कारखान्याला माझ्या नावे व माझ्या मंडळीच्या नावे यशस्वी शरद गद्रे या नावे जानेवारी महिन्यामध्ये 100 टन ऊस गळीताला गोडगंगेला दिला. सदर पेमेंट हे 15 शुगर कॅन ॲक्टप्रमाणे सदर पेमेंट हे 15 दिवसाप्रमाणे येणे होते. तरी कारखान्याने ते पेमेंट एप्रिलच्या शेवटी एप्रिलच्या एंडिंगला माझे पेमेंट बँकेमध्ये जमा केले. त्यावेळेस मी कारखान्याचे चेअरमन आणि MDंना विचारणा केली की एवढं 3 आणि 4 महिने डिले का केला तुम्ही? मला आज बँकेचं व्याज आणि दंड भरायला लागलेला आहे, त्याच्यावर तुम्ही बोला. त्या विषयावर हे काय बोलायला तयार नाही. त्याच्यावर मी सदर साखर आयुक्तांकडे मी तक्रार दाखल केली की यशस्वी शरद गद्रे यांच्या नावाने 100 टनाचं पेमेंट हे दिगराई करून 3 महिने लेट दिलेले आहे. त्याच्यावर आपण साखर आयुक्तांनी आणि कलेक्टर साहेबांनी कारवाई करावी, पण त्याच्यावर काहीच कारवाई नाही झाली. सगळी दडपशाही झाली. हे दडपशाहीमध्ये आत्ताही मी प्रश्न विचारला माननीय अध्यक्षांना की 33व्या गळीत सभेमध्ये प्रश्न विचारला की या तुम्ही व्याजासंदर्भात बोला की जे 100 टन ऊस गेला आहे त्याचं पेमेंट होतं आहे 2,60,000 रुपये, त्याचं तुम्ही व्याज मला देतं का नाही? तर माननीय अध्यक्ष कारखान्याच्या शेजारी भीमाशंकर सहकारी हॅलो त्यांचं जे पेमेंट आहे ते वेळेवर जाते, त्यांच्याबद्दल काय सांगा तुम्ही? हॅलो, आज इतके बहुताली शेतकरी कारखाने आहेत. तर उदाहरणार्थ भीमाशंकर असू द्या, इथं श्रीगोंदा असू द्या, परत नाथमस्कोबा असू द्या. ऊस गळीत झाला की 15व्या दिवशी लगेच मोबाईलवर मेसेज येतो. आता मी चालू वर्षी नाथमस्कोबाला ऊस घातला, 15व्या दिवशी बरोबर मेसेज पडला गद्रे तुमच्या अकाउंटवर निर्वीच्या शाखेमध्ये पैसे जमा आहेत. आणि जर आता ही जर आमच्या जर शेजारी जर पराग असू द्या, भीमाशंकर असू द्या, ही जर टाईमवर पेमेंट देऊ शकत असतील तर शेतकऱ्यांनी नेमकं करावं काय? की जर ही एवढी दडपशाही असेल की जर प्रश्न विचारलाय माननीय अध्यक्ष काय म्हणतात ते आम्हाला माफ करा. मी आज बँकेत गेलो, मला दंड भरायला लागला, व्याज भरायला लागला. मी काय बँकेच्या ह्याला मॅनेजरला म्हणू का बाबा मला माफ कर? म्हणजे किती हा बालिशपणा चाललेला आहे.